नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करिता ई पीक पाहणी करणे सुरू झालेले आहे। ई पीक पाहणी म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या आता पिकांची माहिती तुमच्या सातबारेवरती लावू शकता किंवा मग नोंद करू शकता। ई पीक पाहणी करण्यासाठी या वर्षीचा कालावधी 1 ऑगस्ट 2024 पासून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे। तर कशा प्रकारे ई पीक पाहणी करायची आहे तर ए टू झेड सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला ते सर्च बारमध्ये ई पीक पाहणी तर अशा प्रकारे सर्च करायचं आहे। त्यानंतर या पहिल्याच ॲपला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर इन्स्टॉल करण्यासाठी या इन्स्टॉलच्या बटनावरती इथे क्लिक करायची। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर इथे ओपन बटनावरती इथे क्लिक करायची। त्यानंतर इथे तुम्हाला GPS साठी परवानगी विचारण्यात येईल। तर तुम्हाला इथे व्हाईल युजिंग द ॲप तर या पहिल्या ऑप्शनला इथे क्लिक करायची। त्यानंतर परत इथे या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायची। त्यानंतर इथे पण या पहिल्या ऑप्शनला इथे क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला इथे अशा प्रकारे इथे स्लाइड करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीचा कालावधी काय आहे तर ते दाखवण्यात येईल। तर इथे बघू शकता 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत तुम्ही खरीप हंगामासाठी इथे ई पीक पाहणी करू शकता। तर इथे तुम्हाला पहिले तर तुमचा महसूल विभाग सिलेक्ट करायचा आहे। तर इथे तुम्हाला निवडावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा महसूल विभाग सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पुढे जाण्यासाठी या बाणाच्या सिम्बॉलवरती इथे क्लिक करायची। त्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे 2 ऑप्शन दाखवण्यात येईल, शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर। तर इथे तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती इथे क्लिक करायची। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायची। तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तो जर ऑलरेडी तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, म्हणजे तुम्ही जर मागील वर्षी जर ई पीक पाहणी केलेली असेल तर इथे तुम्हाला डायरेक्टली इथे खातेदाराचे नाव इथे विचारण्यात येईल। आणि तुम्ही जर नवीनच रजिस्ट्रेशन करत आहात तर इथे तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। सर्वात पहिले तर इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्या गावामध्ये शेतजमीन आहे। त्यानंतर या बाणाच्या सिम्बॉलवरती इथे क्लिक करायची। तर इथे तुम्हाला खातेदार निवडण्यासाठी किंवा मग खातेदाराचं नाव शोधण्यासाठी इथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे पहिलं नाव टाकून तुम्ही खातेदाराचं नाव शोधू शकता। येथे जमिनीचा खाते क्रमांक जर टाकला तर तुम्हाला इथे माहिती मिळून जाईल। त्यानंतर इथे गट क्रमांक याच्यावरती जर क्लिक केली तर तुम्हाला इथे जमिनीचा गट नंबर टाकून घ्यायचा आहे। गट नंबर टाकल्यानंतर या शोधाच्या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करायची आहे आणि ज्या पण खातेदाराची तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे तर तो खातेदार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। पुढे जाण्यासाठी या बाणाच्या सिम्बॉलवरती क्लिक करायची। त्यानंतर इथे खातेदाराचं नाव दाखवण्यात येईल आणि इथे जमिनीचा खाते क्रमांक दाखवण्यात येईल। तर इथे पुढे जाण्यासाठी परत या बाणावरती क्लिक करायची। तर इथे तुम्हाला जर मोबाईल क्रमांक जर बदलायचा असेल तर इथे मोबाईल क्रमांक बदला याच्यावरती क्लिक करायची किंवा मग पुढे जाण्यासाठी या पुढे बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे खातेदाराचं नाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तर त्या मोबाईल क्रमांकावरती एक 4 अंकी सांकेतांक जाईल। तर तो सांकेतांक तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। सांकेतांक टाकल्यानंतर या बाणाच्या सिम्बॉलवरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे कायम पड, चालू पड, नोंदवा म्हणून ऑप्शन असणार आहे। पीक माहिती नोंदवा अशा प्रकारचं ऑप्शन असेल। त्यानंतर बांधावरचे झाडे नोंदवा, म्हणजे तुमच्या बांधावर जर काही झाडं असतील तर त्याची नोंद पण तुम्ही येथे करू शकता। तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे ऑप्शन असणार आहे। तर येथे पहिलं जे ऑप्शन आहे कायम पड किंवा मग चालू पड, तर येथे मित्रांनो तुम्ही ज्या पण शेतजमिनीची माहिती भरत आहात तर त्या शेतजमिनीमध्ये जर काही पडीक जमीन असेल तर त्याची माहिती पण तुम्ही येथे भरू शकता। पडीक जमिनीची माहिती भरण्यासाठी या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायची। त्यानंतर इथे खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे एकापेक्षा जर जास्त गट नंबर असेल तर तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। ज्या पण गटामध्ये पडीक जमीन असेल तर तो गट नंबर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे कायम पड, चालू पड प्रकार निवडायचा आहे। त्यानंतर इथे पड कशाची आहे तर इथे वेगवेगळे ऑप्शन असणार आहे। तर इथे जे पण पडचा प्रकार असेल किंवा मग पड असणार आहे तर ती पड इथे सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर इथे किती क्षेत्रामध्ये पड आहे तर ते क्षेत्र इथे टाकून घ्यायचं आहे। सेव्ह करण्यासाठी या सेव्हच्या बटनावरती इथे क्लिक करायची। तर इथे पिकांची माहिती नोंदवण्यासाठी इथे पीक माहिती नोंदवा तर या दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायची। सर्वात पहिले तर इथे खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे। खाते क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर इथे भूमापन किंवा मग गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे। येथे एकापेक्षा जर जास्त गट नंबर असेल तर
तुम्हाला एक एक करून सर्व गटामध्ये पिकांची माहिती ते भरावी लागणार आहे। तर येथे गट नंबर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे जमिनीचे एकूण क्षेत्र दाखवण्यात येईल। त्यानंतर पोट खराब किती आहे तर येथे दाखवण्यात येईल। तर येथे हंगाम निवडायचा आहे। तर निवडा याच्यावरती येथे क्लिक करायची। तर येथे खरीप हंगामावरती क्लिक करायची। खरीप हंगाम सिलेक्ट केल्यानंतर येथे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे तर ते दाखवण्यात येईल। एवढ्या क्षेत्रासाठीच तुम्ही इथे ई पीक पाहणी करू शकता। त्यानंतर इथे पिकाचा वर्ग याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दाखवण्यात येईल। तर इथे सिंगल पीक जर तुम्ही पेरले असेल किंवा मग लावलेले असेल, म्हणजे कापूस जर पीक लावलेले असेल तर इथे निर्भेळ पीक याच्यावरती क्लिक करायची। मिश्र पीक म्हणजे तुम्ही जर मिक्स क्रॉपिंग पद्धतीने जर 2 पिकं जर घेतलेली असेल तर इथे मिश्र पीक याच्यावरती क्लिक करायची। किंवा मग पॉली हाऊस पीक असेल किंवा मग शेडनेट हाऊस पीक असेल तर इथे तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर इथे निर्भेळ पिकाचा प्रकार, तर इथे पीक किंवा मग फळबाग असे 2 ऑप्शन असेल तर तुम्हाला पीक याच्यावरती क्लिक करायचे। पीक याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पिकांची नावे किंवा मग झाडांची नावे, तर या ऑप्शनला इथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर इथे तुम्हाला पिकांची नावं दाखवण्यात येईल। यामध्ये मग ज्वारी असेल, बाजरी असेल, बाजरी धान्यासाठी असेल, तर इथे तुम्ही जे पण पीक लावलेलं असेल किंवा मग पेरलेलं असेल तर ती पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। पिकाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथे किती क्षेत्रामध्ये तुम्ही ते पीक पेरलेलं आहे एरिया इथे टाकून घ्यायचं आहे। किंवा मग तुम्ही जो गट सिलेक्ट केलेला आहे त्या पूर्ण गटामध्ये जर हेच पीक असेल तर तुम्ही इथे पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनला पण इथे सिलेक्ट करू शकता। 1 एकरसाठी तुम्हाला जर टाकायचं असेल तर इथे तुम्हाला 0.40 अशा प्रकारे इथे टाकून घ्यायचं आहे। तर मी येथे पूर्ण क्षेत्र भरा याच्यावरती क्लिक करणार। त्यानंतर येथे जलसिंचनाचे साधनेमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे जलसिंचनाचे साधन कोणतं आहे तर येथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। येथे विहीर असेल तर विहीर सिलेक्ट करायचं आहे, तलाव किंवा मग बंधारा किंवा मग कूपनलिका म्हणजे बोरवेल जर असेल तर इथे कूपनलिका याच्यावरती क्लिक करायची। किंवा मग यापैकी कोणतंच जर जलसिंचनाचे साधन नसेल तर तुम्हाला इथे कोरडवाहू या ऑप्शनवरती इथे क्लिक करायची। तर येथे तुम्ही जे पीक सिलेक्ट केलेलं आहे तर येथे तुम्हाला लागवडीचा दिनांक टाकून घ्यायचा आहे। तर येथे तुम्हाला या कॅलेंडरच्या आयकॉनवरती क्लिक करायची आणि इथे ज्या पण महिन्यात तुम्ही पीक पेरलेलं आहे किंवा मग लावलेलं आहे तर ती तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायची। त्यानंतर येथे सर्वात खाली किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, तर येथे तुम्हाला जर किमान आधारभूत किमतीमध्ये तुमच्या पिकासाठी जर येथे नोंदणी करायची असेल तर होयवरती क्लिक करायची, नसेल करायची तर नाहीवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर येथे अलाउ ऑल याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे पिकांचे 2 फोटो तुम्हाला इथे काढायचे। तर येथे तुम्हाला छायाचित्र 1 याच्यावरती क्लिक करायची, ठीक आहे याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे कॅमेरा येथे चालू होणार आहे। तर येथे पिकाचा फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ओके वरती क्लिक करायची। तर येथे पहिला फोटो तर अपलोड झालेला आहे। त्यानंतर येथे छायाचित्र 2 याच्यावरती इथे क्लिक करायची। परत येथे ठीक आहे याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायची। तर येथे दोन्ही फोटो पण आपले काढून झालेले आहे। त्यानंतर तुम्हाला या बरोबरच्या टिकवरती इथे क्लिक करायची। तर येथे तुम्ही जी पण माहिती भरलेली होती तर त्या माहितीचा इथे प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल। तर ही सर्व माहिती तुम्हाला एक वेळ चेक करून घ्यायची आहे। काही चुकलेले असेल तर तुम्ही एडिट करू शकता। त्यानंतर येथे तुम्हाला खाली तुम्ही जे 2 फोटो काढलेले आहे तर त्याचा प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला या बॉक्सवरती इथे क्लिक करायची आणि येथे पुढे याच्यावरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे। तर येथे ठीक आहे याच्यावरती क्लिक करायची। तर येथे तुमची पिकाची माहिती येथे अपलोड झालेली आहे। तर येथे तुमचा जर एकच गट असेल आणि एकाच गटामध्ये जर वेगवेगळे पिकं असतील, कापूस असेल, मका असेल, तर अशा प्रकारे जर एक पीक असेल तर येथे पहिलं पीक सिलेक्ट करायचं आहे। तर येथे एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्रामध्ये तुम्ही ते पीक लावलेलं आहे तर ते पिकाचं क्षेत्र इथे टाकून घ्यायचं आहे। पिकाचं क्षेत्र टाकल्यानंतर मग परत तुम्हाला इथे ही माहिती इथे भरून घ्यायची। त्यानंतर इथे पुढे जा याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पिकाचा फोटो काढायचा आहे आणि ते पीक येथे ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत येथे खाते क्रमांक, गट क्रमांक सिलेक्ट करायचं आहे आणि येथे परत मग तुम्हाला इथे दुसरं पीक जे असणार आहे तर ते पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि परत ते पीक किती क्षेत्रामध्ये आहे तर ते पिकाचं क्षेत्र तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि ते पिकासाठी तुम्हाला ती माहिती सबमिट करून घ्यायची। आणि येथे तुमचे जर एकापेक्षा जास्त जर गट नंबर असेल तर येथे खाते नंबर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे गट नंबर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मग येथे जमिनीचे एकूण क्षेत्र दाखवण्यात येईल आणि आपण पहिले जशी माहिती भरलेली आहे तर तशीच माहिती तुम्हाला पिकांसाठी इथे भरून घ्यायची आणि 2 फोटो काढायचे आणि परत माहिती सबमिट करून घ्यायची।
येथे फळपिकाची जर माहिती भरायची असेल म्हणजे मोसंबी, संत्रा किंवा मग डाळिंब, द्राक्षे, चिकू, तर अशा प्रकारचे हे जे फळपिकं असणार आहे, तर या फळपिकांची माहिती जर भरायची असेल तर तुम्हाला इथे संपूर्ण वर्ष याच्यावरती क्लिक करायची आहे। संपूर्ण वर्ष याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दाखवण्यात येईल। त्यानंतर इथे पिकाचा वर्ग याच्यावरती इथे क्लिक करायची आहे आणि निर्भेळ पीक याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मग येथे निर्भेळ पिकाचा प्रकार याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे आता फळबाग याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर परत येथे पिकांची किंवा मग झाडांची नावे याच्यावरती क्लिक करून जे पण तुमचं फळबाग पीक असेल तर ते फळबाग पीक येथे सिलेक्ट करायचं आहे। तर मी येथे उदाहरणासाठी आता मोसंबी याच्यावरती क्लिक करणार। तुम्ही जो गट नंबर सिलेक्ट केलेला आहे तर त्या पूर्ण गटामध्ये हे पीक आहे का, तर असेल तर येथे पूर्ण क्षेत्र भरा याच्यावरती क्लिक करायची किंवा मग थोडं जर क्षेत्रामध्ये जर हे पीक असेल तर डायरेक्टली तुम्ही येथे किती क्षेत्रामध्ये आहे तर ते क्षेत्र येथे टाकू शकता। त्यानंतर येथे किती झाडं आहे तर त्या झाडांची संख्या तुम्हाला टाकून घ्यायची। त्यानंतर येथे जलसिंचनाचे साधन, विहीर असेल, तलाव असेल किंवा मग बोरवेल असेल तर यापैकी तुम्हाला एक ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन असेल म्हणजे ड्रिप असेल किंवा मग तुषार सिंचन असेल म्हणजे स्प्रिंकलर असेल तर यापैकी तुम्हाला कोणतं पण एक ऑप्शन जे पण तुम्हाला बरोबर वाटत आहे तर ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे लागवडीचा दिनांक टाकून घ्यायचा आहे। तर येथे तुमच्या जर लक्षात नसेल तर तुम्ही येथे अंदाजे पण येथे दिनांक टाकू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही फळपिकाची माहिती पण येथे भरू शकता आणि येथे पुढे जा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम पद्धतीने 2 फोटो पिकांची घ्यावी लागणार आहे आणि सेम पद्धतीने तुम्हाला मग दोन्ही फोटो अपलोड करून घ्यायची। तर येथे पीक पेरणीची माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे पिकांची माहिती पहा तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे तुम्ही जी पण पिकांची माहिती भरलेली आहे तर त्या पिकांची माहिती येथे दाखवण्यात येईल। येथे खाते क्रमांक, गट नंबर, त्यानंतर पिकाचं नाव असणार आहे, त्यानंतर किती क्षेत्रामध्ये तुम्ही पिकांची माहिती भरलेली आहे तर ते क्षेत्र दिसेल। त्यानंतर येथे हंगाम असेल आणि येथे लागवडीचा दिनांक असणार आहे। तर या पिकांची माहिती भरते वेळेस जर तुमच्याकडून जर काही चूक झालेली असेल तर तुम्हाला इथे दुरुस्ती करा याच्यावरती क्लिक करून तुम्ही परत इथे करेक्शन करू शकता आणि तुम्ही जी पण पिकांची माहिती भरलेली आहे तर तुम्ही फक्त 48 तासाच्या आतच करेक्शन करू शकता किंवा मग दुरुस्ती करू शकता। किंवा मग तुम्हाला जर ही पीक पेरणीची माहिती जर डिलीट करायची असेल तर इथे नष्ट करा याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही माहिती येथे डिलीट करू शकता। आणि येथे अपलोड म्हणून एक ऑप्शन असेल तर येथे तुम्हाला पिकांची माहिती अपलोड करायच्या वेळेस जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही येथे अपलोड याच्यावरती क्लिक करून नंतर पण येथे पिकांची माहिती येथे अपलोड करू शकता। त्यानंतर येथे गावाचे खातेदारांची पीक पाहणी, तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील येथे खातेदारांची नावं इथे दाखवण्यात येईल आणि ज्या पण खातेदारांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर हिरव्या कलरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला त्या खातेदाराचं नाव येथे दाखवण्यात येईल। या डोळ्याच्या सिम्बॉलवरती क्लिक करून तुम्ही येथे त्या खातेदाराची कोणकोणती पिकांची माहिती भरलेली आहे तर ती माहिती तुम्ही येथे बघू शकता।